मी जी टीका केली त्यामध्ये मी कोणाचेही नाव घेतले नाही, त्यामुळे वंचितने ती पोस्ट काढावी, कारण मी फक्त म्हणाले की जे कोणी काँग्रेस, मविया किंवा इंडिया आघाडीचे वोट डिवाइड करतं ते भाजपला मदत करतं, एवढंच मी म्हणाले. ही गोष्ट जाहीरची बात है. त्यात त्यांनी असे ट्विट का केले नाही माहिती नाही. वंचितने असे का केले माहिती नाही. मी यापूर्वी सांगितले की काँग्रेस माझ्या रक्तात आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करीत राहील. वंचितने असे का केले? कालपर्यंत आम्ही सोबत होतो. माझे प्रामाणिक मत आहे की भाजप विरोधी लोकांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा सांगते की जे कोणी काँग्रेस, मविया विरोधात काम करतात ते भाजपाला मदत करतात. मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र वंचितने काय गृहीत धरून ती पोस्ट केली आहे माहिती नाही. मात्र ती पोस्ट त्यांनी काढावी. लोकात असा चुकीचा मेसेज पसरवणे बरोबर नाही. इलेक्ट्रॉन बॉन्डचे जे सत्य बाहेर आले पाहिजे. अनेक कंपन्या अशा आहेत ज्याच्यावर आज रेड झाली, उद्या त्यांनी इलेक्ट्रॉन बॉन्ड खरेदी केले. आज रेड झाली आणि उद्या त्यांनी 1 कोटी, 100 कोटी, 1,500 कोटीचे इलेक्ट्रॉन बॉन्ड भाजपच्या खात्यात जमा केले. ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा जमा करण्याचे काम भाजपने केले. देशात आता भाजप विरोधात वारे वाहायला लागले आहेत. पहिला निर्णय चंदीगड, दुसरा इलेक्ट्रॉन बॉन्ड आणि तिसरा SBIला कंपल्सरी केले. मी न्यायप्रणालीचे आभार मानते, किमान ते तरी भाजपच्या दबावाखाली आले नाहीत. चुकीचा मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकीचं आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे, कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलं आहे की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत. म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता. त्या कंपनीची नावं माझ्याकडे आहेत. आज रेड आणि उद्या 1,500 कोटी, 1,000 कोटी अशी ती BJPच्या खात्यात जमा झाली. म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे BJPने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे. मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे. पहिला निर्णय होता चंडीगडचा, दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता SBIला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा. आणि म्हणून मी जस्टिस, आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे, जस्टिस सिस्टीम आहे, धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशरखाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं. प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड्स एवढा मोठा गफला आणि BJPला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत. ते ऑटोमॅटिकली बॅकफूटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच. अधिकृत उमेदवारी आपली कधी जाहीर होईल, लिस्ट कधी येऊ शकते साधारण? आय थिंक औपचारिकता आहे, काही दिवसात होईल. अच्छा, मोदीजींनी देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य, ही काय मोठी गोष्ट नाही आहे, ही कर्तव्य आहे पंतप्रधानांचं. कारण का त्यांच्याकडे, कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना, शिवाय एक चेहरा, दुसरं कामच काहीच नाही. आज तुम्ही 10 वर्ष सोलापुरात बघू शकता, देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता, ना एअरपोर्ट, ना पाण्याचं नियोजन, ना शेतकऱ्यांना पीक विमा, ना भाव, ना दुधाचे दर, त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत. तर काय झालं आहे मागच्या 10 वर्षात? ती बिचार त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली, ते असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल. 6 महिने माझा चॅलेंज होता, 6 महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही. हा एवढा मोठा विश्वासघात लोकांसोबत केला आहे. इलेक्टरल बॉन्डची ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 रुपयांनी पेट्रोल कमी झालं. म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला? 300 रुपयाचं ते 1200 केलेलं तुम्ही 2 रुपयांनी कमी करता, अटेन्शन डायव्हर्ट करायला, आणि ते पण 2 रुपयांनी. म्हणजे भीक देत आहेत का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही. मी तुम्हाला लिहून देते की BJPकडे आता एजेंडा राहिला नाही शिवाय हे युक्रेनचं वगैरे. म्हणून येणारा काळ हा लोकशाही, संविधान आणि नक्की 100% महाविकास आघाडी, कारण का लोक हताश झाले आहेत. हे 400 पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे, पण 400 पार भाजप तडी पार असं होणार आहे. मध्ये ज्या पद्धतीनं त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं? भाजपने पुन्हा संपर्क नाही, ह्यांचं बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना, दुसरं काही. भाजपाकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का? विषयच संपलाय तो त्यावेळेस. आता मी काँग्रेसच्या वतीने, काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला. पुलवामा सारखी घटना घडली होती आणि त्याचा इश्यू झाला होता, तर असं अजून पुढे काय करतील का?
एजेंडा नाही म्हणता जेव्हा तुम्ही, त्यांच्या तर एजेंडा सर्व्हेमध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे ह्याच्या मागे काय हेतू होता, तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडत आहेत, तर सावध राहूया आपण सगळे, आपण सतर्क राहूया. कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी कांड करण्याची शक्यता आहे, हे आपण नाकारू शकत नाही, कारण का ते सत्तेसाठी हपापले. जय श्रीरामचा नारा देऊन म्हणजे एक नवीन जातीय रंग देऊन निवडणुकीचा इश्यू करतो. धर्मासोबत कर्म पण महत्त्वाचं आहे आणि काम करा आणि त्याचं स्वागत आम्ही करतो, पण काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं.